नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी निनाद माने तुमचं स्वागत करतोय. कालच्या लेक्चरमध्ये आपण टाइम अँड वर्कचे क्वेश्चन बघितले. ठीक आहे, तुम्हाला ते समजले असावेत ही अपेक्षा आहे माझी. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक सुरू करतोय, कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट विषयी बोलूया. म्हणजे काय रे? चक्रवाढ व्याज. ठीक, चक्रवाढ व्याज. आता बघा, चक्रवाढ व्याज म्हणजे काय? तर चक्रवाढ व्याज म्हणजे समजा सिंपल इंटरेस्टचा पहिल्यांदा बोलूया आपण. सिंपल इंटरेस्ट काय असतं? तुम्ही जे पैसे गुंतवलेत त्याच्यावरती तुम्हाला काय भेटतं रे? व्याज मिळतं. पण चक्रवाढ व्याजामध्ये तसं होत नाही. समजा तुम्ही 1000 रुपये गुंतवले, त्याच्यावर तुम्हाला व्याज 100 रुपये भेटलं. आता तुम्ही या वर्षी जर का त्याची परतफेड नाही केली तर तुम्हाला या 100 वर सुद्धा व्याज द्यावं लागतं. याला काय म्हणायचं रे? चक्रवाढ व्याज. याला काय म्हणायचं? चक्रवाढ व्याज. आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये काय असतं? तुम्हाला प्रत्येक वर्षी या 100 वरच व्याज द्यावं लागतं, या 1000 वरच व्याज द्यावं लागतं. म्हणजे कितीही वर्ष तुम्ही परतफेड नाही केली तर प्रत्येक वर्षी हे व्याज सेमच काउंट होत जातं, पुढं. त्याला म्हणायचं सिंपल इंटरेस्ट किंवा सरळ व्याज. पण आज आपला मुद्दा आहे चक्रवाढ व्याज. त्याच्यासाठी आपल्याला सरळ व्याज माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सरळ व्याज जर का समजत असेल तर 100% तुम्हाला चक्रवाढ व्याज समजणार. आता थोडीशी गोष्ट आपण सरळ व्याजाची करूया. बघा, 10,000 रुपये तुम्ही गुंतवले 10% 3 वर्ष. याला काय म्हटलं जातं? 10% काय रे? दर साल दर शेकडा. दर शेकडा. असे किती वर्ष गुंतवले तुम्ही? समजा 4 वर्ष गुंतवले. किती वर्ष गुंतवले? 4 वर्षे गुंतवले. तर याचं सरळ व्याज किती येतं ते आधी बघूया. सरळ व्याज किती येतं? आता सरळ व्याजचा फॉर्म्युला काय रे? म गुणुले द गुणुले क भागिले 100. सरळ व्याज बरोबर. म म्हणजे काय रे? मुद्दल गुंतवले तर 10,000 रुपये. किती दर होता? तर 10%. इथं 10% नका लिहू, इथं 10% लिहायचं नाही, कारण त्याच्या बदल्यातच इथं 100 लिहिलेलं आहे. आपण लक्षात घ्या, त्याच्या बदल्यातच 100 लिहिलेलं आहे. इथं जर का तुम्ही टक्के लिहिलं तर मग हे 100 नका लिहू. दोन्ही पैकी एक काहीतरी केलं पाहिजे. आणि किती काळा करता रे? 4 भागिले किती? 100. या 100 गेले काय आले रे? 100 गुणुले 10 1000 आणि 1000 गुणुले 4 किती आले रे? 4000. 4000 काय आलं? सरळ व्याज आलं. हे सरळ व्याज आलं. आता इथं बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. याला असंही तुम्ही म्हणू शकला असता 10% एका वर्षाचे. हे 10% कशाचे रे? तुम्ही जे गुंतवलेले आहेत मुद्दल, त्या मुदलीचे 10% वर्षाला मिळणार. मग एका वर्षाचे 10%, 2 वर्षाचे किती रे? 20%. 2 वर्षाचे किती टक्के? 2 वर्षाचे किती? 20%. 3 वर्षाचे 30%. 4 वर्षाचे किती रे? 40%. म्हणजे तुम्हाला रिटर्न किती भेटणार रे? जी मुद्दल आहे 10,000 आपली, त्याचे किती टक्के मिळणार तुम्हाला? 40% मिळणार. मग याचे 10% किती? कुठल्याही व्हॅल्यूचे आपल्याला काय माहिती पाहिजेत रे? 10% आणि 1% माहिती पाहिजे. किती पाहिजे माहिती आपल्याला? 10% आणि 1% माहिती पाहिजे. कुठल्याही व्हॅल्यूचे 10% किती रे? समजा 1 2 3 4 आहे. 1 2 3 4 आहे. या व्हॅल्यूचे 10% तुम्हाला काढायचे आहेत. किती काढायचे आहेत तुम्हाला? 10% काढायचे आहेत. 10% म्हणजे काय रे? पॉईंट नंतर एक डिजिट म्हणजे 123.4.
या व्हॅल्यूचे 10% किती? 10% किती रे? 123.4 बरोबर. या व्हॅल्यूचे 1% किती रे? 1% 12.34 12.34. आता समजा 1 2 3 0 आहेत, याचे 10% किती बघा, याचे 10% किती? तर 123 पॉइंट नंतर एक डिजिट, आणि 1% किती रे? 12.3. आणि समजा 1 2 0 0 आहे, याचे 10% किती? याचे 10% 120, आणि याचे 1% किती? 120. याच्यावर 2 पॉइंट म्हणजे किती आले? 1% 12 आले. म्हणजे कुठल्याही व्हॅल्यूचे तुम्हाला काय माहिती पाहिजेत रे? 10% आणि 1% माहिती पाहिजेत. मग 10% किती आहेत? 1000 आहेत. मग 40% त्याची 4 पट असणार. 1000ची 4 पट किती? 4000. तुम्हाला हे तोंडी सोडवता येईल. याला अजिबात कॅल्क्युलेशनची गरज नाही. याला अजिबातच कॅल्क्युलेशनची तुम्हाला गरज पडणार नाही. एक लक्षात घ्या. आता बघा इकडं की आपल्याला हे सरळ व्याजाविषयी बोललो आपण, डायरेक्ट सरळ व्याज आपण काढलं म्हणजे काय? बर, सरळ व्याज प्रत्येक वर्षी सेमच असतं. समजा 10,000वरती किती वर्ष रे? 1 2 3 4 वर्ष तुम्ही व्याज दिलं. पहिल्या वर्षी सुद्धा 1000 रुपयेच व्याज आलं, दुसऱ्या वर्षी 1000 व्याज आलं, तिसऱ्या वर्षी 1000 व्याज आलं, आणि चौथ्या वर्षी 1000 व्याज आलं. एकूण व्याज किती आलं रे? एकूण व्याज किती झालं? हे एकूण व्याज किती झालं? एकूण व्याज 4000 झालं. ओके डन. एकूण व्याज झालं 4000. म्हणजे हे सेपरेट सुद्धा प्रत्येक वर्षी किती मिळतात हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. हे तुम्हाला हे माहिती असेल तर हे चक्रवाढ व्याज जे आहे त्याच्यात तुम्हाला कामी येणार आहे. ठीक आहे, याच्या कामी येणार आहे. ओके बघा, आता इथं मी चक्रवाढ व्याजाचा मुद्दा घेतो. आता तुम्हाला सरळ व्याज कळलं असेल, आता चक्रवाढ व्याज बघूया. बघा इथं समजा 10,000 रुपये आहेत किंवा 20,000 रुपये आहेत. 20,000 रुपये आहेत. हे 20,000 रुपये किती टक्क्यानं? 15%. किती टक्क्यानं? 15%. दर साल दर शेकडा. द सा द शे लिहितो. द सा द शे. किती? 2 वर्षात. 2 वर्षात. ठीक आहे, 2 वर्षे. चक्रवाढ व्याज किती? चक्रवाढ व्याज किती असा तुम्हाला प्रश्न विचारला. काय रे? 20,000चे 15%, 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती? तर इथं बघा 20,000 पहिल्यांदा काय लिहायचं? माझी टेक्निक काय आहे हे बघा. याचं सूत्र तुम्हाला पहिलं सांगतो. याचं सूत्र तुम्हाला सांगतो. सूत्र सांगतो मग बाकीच्या गोष्टी बघूया. हे बघा, प्रिन्सिपल अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 100 प्लस आर अपॉन 100 रेस टू टी. म्हणजे काय? रक्कम बरोबर, मिळणारी रक्कम बरोबर. म्हणजे हे व्याज नव्हे, हे व्याज नव्हे. अमाऊंट म्हणजे काय? अमाऊंट म्हणजे काय? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. म्हणजे याच्यात काय असणार रे? मुद्दल आणि व्याज दोन्ही पण असणार आहे. रक्कम बरोबर मुद्दल गुणुले 100 अधिक दर भागिले 100, आणि हे किती रे? कालावधी. ठीक आहे. आता मी जर का या पद्धतीने काढायचं म्हटलं, पहिल्यांदा रक्कम काढली पाहिजे, आणि रक्कम काढून त्या रकमेमधून मला काय केलं पाहिजे रे? मुद्दल वजा केलं पाहिजे व्याज काढण्यासाठी. ठीक आहे, व्याज काढण्यासाठी. बघा इथं मुद्दल किती आहे? 20,000. ठीक आहे, दर किती आहे? 15%. 100 अधिक 15 झाले 115 भागिले 100, आणि कालावधी किती वर्ष? 2 वर्ष. कालावधी किती वर्ष? 2 वर्ष. बघा हे किती रे? 20,000 गुणुले 115 भागिले किती रे? 100 गुणुले 100. 2 शून्याला 2 शून्य गेले, या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 115चा वर्ग करा. 115चा वर्ग कसा करायचा? तर 11 घ्यायचं
गुणुले 12 करायचं, 11 गुणुले 12 करायचं. कधीही शेवटी 5 असेल, शेवटी काय असेल 5 असेल तर त्याचा वर्ग कसा करतो बघा. 45चा वर्ग 4 घ्यायचं, त्याच्या पुढचा अंक 4 गुणुले 5, 4 पंच किती 20 25, हा झाला 45चा वर्ग. 75चा वर्ग कसा कराल 7, त्याच्या पुढचा अंक किती 8, 7 8 56 25, 56 25 करायचं. मग इथं 11 गुणिले 12 आलं 132, 11 गुणिले 12 132 बरोबर. हे 132 आणि त्याच्या पुढे 25 जोडायचं, त्याच्या पुढे 25 जोडायचं बरोबर. म्हणजे याचा वर्ग किती आला रे 2 गुणुले याचा वर्ग किती आला 132 25. पण 132 25 ची दुप्पट म्हणजे 132 25 मध्ये 132 25 जोडा, 5 आणि 5 10, 5 इथं आले 4 6 2 26,450. किती आलं हे रक्कम किती आली, ही रक्कम किती आली रे 26,450, 26,450, 26,450. मग मला सांगा मी 20,000 रुपये गुंतवले आणि मला रक्कम मिळाली, मला परत किती मिळाले 26,450. तर हे 6,450 जे वरचे आहेत ते माझं व्याज आहे, ते माझं काय आहे रे चक्रवाढ व्याज आहे. तर हे अशा पद्धतीनं आपण सोडवलं. पण एवढा वेळ आणि एवढं कॅल्क्युलेशन जर का आपण केलं तर 100% आपण पास होणार नाही. आपल्याला पास व्हायचं आहे लक्षात घ्या. आणि पास व्हायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, या कमीत कमी वेळात सोडवलं पाहिजे. कमीत कमी वेळात सोडवायचं असेल तर, कमीत कमी वेळात जर का सोडवायचं असेल तर तुम्हाला हे काय केलं पाहिजे, हे अशा पद्धतीने नाही सोडवलं पाहिजे. मग बघा आता मी काय करतोय तुम्हाला माहितीये बघा. सरळ व्याज म्हणजे काय, सरळ व्याज म्हणजे काय, पहिली गोष्ट सरळ व्याज म्हणजे काय रे मुद्दलावरील व्याज, मुद्दलावरील व्याज हे लक्षात घ्या. आणि चक्रवाढ व्याज म्हणजे काय, चक्रवाढ व्याज म्हणजे म्हणजे काय हे बघा. मुद्दलावरील व्याज हे आहेच, कारण मुद्दल सोडून थोडीच व्याज मिळणार आहे तुम्हाला. मुद्दलावरील व्याज अधिक व्याजावरील व्याज, व्याजावरील व्याज हे सिंपल लॉजिक लक्षात घ्या. हे डोकं लावा तुम्ही. सरळ व्याज काय आहे, सरळ व्याज काय आहे फक्त सिंपल मुद्दलावरचं व्याज आहे. पण चक्रवाढ व्याज काय आहे रे, व्याज म्हणजे मुद्दलावरील व्याज आहेच, म्हणजे हे सरळ व्याज आहेच. म्हणजे काय रे, म्हणजे व्याज आहेच, अधिक काय आहे ते व्याजावरील व्याज आहे, अधिक काय आहे ते व्याजावरील व्याज आहे. हे सिंपल लॉजिक तुम्ही एकदा लक्षात घ्या. हे लॉजिक जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे सहजपणे सुटणार नाही. आता बघा, हे जर का हा मुद्दा तुमच्या लक्षात असेल, ठीक आहे, हा मुद्दा जर का तुमच्या लक्षात असेल तर एक मिनिट, तर 20,000वरती 15% 2 वर्षाचं मला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचंय. कसं काढू शकतो हे बघा. हे 20,000, हे 20,000 2 वर्ष म्हणून 2 असे मी काय केले रे स्ट्रिंग्स, त्याला आपण 2 फाटे फोडले, 2 वर्षाचे 2 फाटे. सिंपल, हे लक्षात घ्या. या पद्धतीने तुम्ही कंपाऊंड इंटरेस्ट सहज सोडवू शकता. हे बघा 15%, एका वर्षाला तुम्हाला 15% मिळणार आहेत आणि दुसऱ्या वर्षाला पण तुम्हाला 15% मिळणार आहेत बरोबर. मग पहिल्यांदा काय ठरलंय, चक्रवाढ व्याज म्हणजे काय रे, चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज म्हणजे काय आत्ताच आपण शिकलो. काय रे चक्रवाढ व्याज म्हणजे काय, सरळ व्याज अधिक व्याजावरील व्याज. मग सरळ व्याज किती म्हणजे पहिल्या वर्षीचं 15%, दुसऱ्या वर्षीचं 15%. हे बघा याचे 10% किती रे, याचे 10% 2,000 आणि 5% किती 10%चे निम्मे 1,000 म्हणजे किती रुपये. ठीक आहे, किंवा 15 दोन्ही 30 म्हणा, डायरेक्ट 3,000 रुपये तुम्हाला मिळून जातील. प्रॅक्टिसने हे होऊन जातं. आणि इथं पुढच्या वर्षी सुद्धा काय रे 3,000. हे काय आलं तुम्हाला सरळ व्याज आलं. हे काय भेटलं तुम्हाला सरळ व्याज भेटलं. हे तुम्हाला भेटलं सरळ व्याज. आता लक्षात ठेवा, दुसऱ्या वर्षी या व्याजाला 1 वर्ष पूर्ण झालेलं असेल, 1 वर्ष पूर्ण,
1 वर्ष पूर्ण झालेलं असणार आहे, लक्षात घ्या. पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षी दुसऱ्या वर्षी या व्याजाला 1 वर्ष पूर्ण, मग त्या व्याजावरती पुन्हा एकदा व्याज लावलं पाहिजे आपल्याला. त्या व्याजावरती काय केलं पाहिजे रे, पुन्हा एकदा व्याज लावलं पाहिजे. मग याचे पण मी काय करतो 15% काढतो. याचे 10% 300, 5% 150, 300 आणि 150 किती रे 450. 450 मग एकूण आता बघा व्याज किती आलं बघा. हा 3000 अधिक 3000 6000 आणि हे किती 450. 6450 हे काय भेटलं मला चक्रवाढ व्याज. हे काय भेटलं मला चक्रवाढ व्याज. किती भेटलं 6450. अगदी सोप्या पद्धतीनं मी पुन्हा पहिल्यापासून सांगतो. हे बघा हे 20,000 आहेत. 1 2 हे 1 2 ओके 1 2 हे इथलं 15% हे डोक्यात ठेवू शकता तुम्ही किंवा लिहू शकता काहीही करा तुम्ही. याचे 3000 पहिल्या वर्षीचे, दुसऱ्या वर्षीचे 3000 बरोबर. या दुसऱ्या वर्षी या व्याजाला 1 वर्ष पूर्ण झालेले असेल त्यामुळे दुसऱ्या वर्षी या व्याजावर तुम्हाला व्याज मिळणार. या व्याजावर त्याच वर्षी व्याज नाही मिळणार. तिसरं वर्ष झाल्यानंतर मागच्या व्याजावर व्याज मिळणार. येते लक्षात मागच्या व्याजावर व्याज मिळणार. म्हणजे या 3000 वरती 15% म्हणजे किती रे 15 त्रिक 45 450 रुपये व्याज मिळालं. किती व्याज मिळालं रे 450 रुपये व्याज मिळालं. मग टोटल व्याज किती झालं रे, टोटल चक्रवाढ व्याज किती झालं रे, चक्रवाढ व्याज किती झालं, चक्रवाढ व्याज किती झालं 3000 आणि 3000 6000 6450 6450. एकदा समजलंय का सांगा, एकदा हे समजलंय का सांगा मला. एकदा हे जर का समजलं असेल तर आपल्याला पुढे जायला बरं. क्लिअर आहे, क्लिअर आहे. एक मुद्दा हा लक्षात घ्या, चक्रवाढ व्याज म्हणजे काय तर सरळ व्याज अधिक व्याजावरील व्याज. एवढंच फक्त डोक्यात ठेवा. अजिबात कुठल्या फॉर्म्युल्याची तुम्हाला गरज नाही पडणार. अजिबात फॉर्म्युल्याची गरज नाही पडणार. काहीच केसमध्ये फक्त फॉर्म्युला वापरायला तुम्हाला लागेल. आता मी कशाच्या बेसिसवर सोडवतोय ही, ठीक आहे, हे फक्त या बेसिसवर सोडवतोय. म्हणजे 2 स्ट्रिंग कशा तयार केल्या मी, मला वर्ष माहिती आहेत म्हणून बरोबर. आणि याचे 15% काढतो म्हणजे मला वर्ष आणि दर ह्या 2 गोष्टी माहिती असतील तर मी या पद्धतीने सोडवणार. कसलाही क्वेश्चन येऊ देत, मला फक्त वर्ष आणि दर या 2 गोष्टी जर का कळल्या तर क्वेश्चन कसाही फिरवू देत याच पद्धतीने मी सोडवणार. लक्षात घ्या याच पद्धतीने सोडवणार. क्लिअर आहे का. बघा अजून एक आता हे झालं 2 वर्षाचं. मी एकदा 3 वर्षाचं तुम्हाला सोडून दाखवतो. मी काय करतो एकदा 3 वर्षाचं सोडून दाखवतो. ठीक आहे एकदा 3 वर्षात सोडून दाखवतो. हे बघा समजा किती आहे 10,000 रुपये आहेत. किती हजार रुपये आहेत 10,000 रुपये आहेत. ठीक आहे 20%. किती टक्क्यानं 20%. किती वर्ष 3 वर्ष. किती वर्ष 3 वर्ष. चला 10,000 1 2 3 3 स्ट्रिंग कशासाठी 3 वर्षासाठी. आणि प्रत्येक वर्षी किती रे 20%, इथं 20%, इथं 20%. बरोबर. हा याचे 10% किती रे, याचे 10% किती, याचे 10% 1000. ठीक आहे याचे 10% किती रे 1000. 20% 2000. इथं 2000 आलं पहिल्या वर्षी व्याज, दुसऱ्या वर्षी आलं 2000, तिसऱ्या वर्षी आलं 2000. हे झालं सरळ व्याज. पहिली जी लाईन आहे ती सरळ व्याजाची लाईन असणार आहे. लक्षात ठेवा ही जी पहिली लाईन आहे ती सरळ व्याजाची लाईन असणार आहे. या पद्धतीचे प्रश्न असेच सोडवायचे. ठीक आहे पहिली जी लाईन असेल ती सरळ व्याजाची लाईन आहे. लक्षात ठेवा. हा चला आता दुसऱ्या वर्षी, हे दुसरं वर्ष आहे. दुसरी स्ट्रिंग म्हणजे दुसरं वर्ष. दुसऱ्या वर्षी या व्याजाला 1 वर्ष पूर्ण झाले. 1 वर्ष पूर्ण झाले. मग या व्याजाला 20% द्या. किती आले रे 20%. याचे 400. याचे 20% 400. याचे 20% किती आले 400. बरोबर. आता चला पुढे बघा. पुढे बघा आता तिसऱ्या वर्षी या पूर्ण सगळ्याच व्याजांना अजून 1 वर्ष पूर्ण झालं ना. याला इथं 1 वर्ष झालं पण इथं 2 वर्ष झालं. त्यातल्या 1 वर्षाचं व्याज इथं दिलंय तुम्ही. याचा अर्थ तुम्ही तिसऱ्या वर्षी पुन्हा एकदा याला व्याज देणार. लक्षात ठेवा या व्याजाला पुन्हा एकदा व्याज लागणार कारण इथं फक्त याला 1च वर्ष पूर्ण झालं. तुम्ही पुढच्या वर्षी गेल्यावर या व्याजाला 2 वर्ष पूर्ण झाले. तुम्ही 1 वर्षाचं व्याज काउंट केलंय, दुसऱ्या वर्षाचं व्याज अजून काउंट करायचं राहिलंय. येते का लक्षात. आता बघा इथं काय, इथं बघा या पूर्ण व्याजावर
या पूर्ण व्याजावर इथं व्याज लागेल. मग तुम्ही सेपरेट देऊ शकता किंवा बेरीज करून देऊ शकता. मी दोन्ही नाही दाखवतो तुम्हाला. मी सेपरेट दाखवतो. याचे 20% किती रे? याचे 400. याचे 20% किती रे? 80. कळलं? क्लिअर आहे? आता जर का हे किती आले रे? हे इथं 880. 880 इथं बाजूला लिहून ठेवतो मी. हे बाजूला लिहून ठेवतो. हे फोडून मी काय काढले रे? इथं फोड. ओके. हा, हे वेगवेगळे फोडून मी काय केले? काढले. करून पण काढू शकतो. हे 2000, हे 2000 म्हणजे हे पूर्ण एकत्र केले. ठीक आहे. 2000, 2000, 4000, 4400, 4400 चे 10% किती? 440. आपल्याला काढायचे 20%, 880. आलं का? तुम्ही एकत्र पण काढू शकता, तुम्ही सेपरेट पण काढू शकता. सेपरेट काढण्याचा तोटा आहे की तुम्हाला लिहायला जास्त लागतं, आणि त्याचा फायदा पण आहे की तुम्हाला छोट्या छोट्या आकड्यांचे पर्सेंटेज काढायला मिळतात. मोठ्याचं कसं आहे, एकदम तुम्ही जर का हे केलं, एकदम केलं तर त्याचा फायदा काय? एकदम काढायला येतात जास्त, म्हणजे कॅल्क्युलेशन जास्त करत बसायला लागत नाही. तोटा काय असू शकतो? जर तुमची बेरीज चुकली तर सगळं चुकतं. बरोबर? त्याचे जे फायदे तोटे आहेत तुमच्या हिशोबाने बघा. तुम्हाला वेगवेगळे काढायचे असतील तर वेगवेगळे काढा. माझं असं पर्सनली मत आहे की हे मी एकत्र करून काढतो. ठीक आहे, मी एकत्र करून काढतो. बघा बाकी तुमचा हिशोब. ठीक आहे. हा चला, मग किती आलं हे व्याज? 2000, 2000, 2000, 6000 आलं. 6000 आणि वरचे किती रे? 1280. 6000 आणि 1280, 6000 अधिक 1280, 7280. 7280. 7280 हे काय आलं? सीआय. त्याला कंपाऊंड इंटरेस्ट आपण म्हणतो. सीआय कंपाऊंड इंटरेस्ट, याला चक्रवाढ व्याज आपण म्हणतो. 7280. गोष्ट लक्षात आली आहे का? या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. एकदा लक्षात आलंय का बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या पाहिजे तर. चला पुढे बघा. आता हे जर का लक्षात आलं असेल तुम्हाला, तर आपण पुढचा क्वेश्चन बघूया डायरेक्ट. मी क्वेश्चन बायलँग्वेज घेणार आहे, कारण दोन्ही लँग्वेज आपल्याला समजल्या पाहिजेत. ठीक आहे. द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 1000 ऍट अ 10%, 10,000 ऍट अ 10% पर ॲनम, पर ॲनम, परसेंट पर ॲनम म्हणजे दर साल दर शेकडा, दर साल दर शेकडा, दसा दशे, 10% पर ॲनम इन 3 years इज, 3 वर्षात 10,000वर 3 वर्षात 10% वार्षिक दराने चक्रवाढ व्याज किती आहे किंवा आहे? बर, 10,000. 10,000 किती वर्ष? 3 वर्ष. किती टक्के? 10%. आता सगळीकडे 10%, एकदा 10% लिहिलं की डोक्यात येतं सगळीकडे 10%. असं पण येतं बरं का, पहिल्या वर्षी वेगळं व्याज, दुसऱ्या वर्षी वेगळं व्याज, तिसऱ्या वर्षी वेगळं व्याज, असं पण येऊ शकतं. जे येईल ते. ठीक आहे. याचे 10% किती आले रे? 1000. 10% आले 1000. 10% आले 1000. इथं 10% आले 1000. हे झालं काय रे? सरळ व्याज. हे झालं सरळ व्याज. लक्षात ठेवा. ठीक आहे. काय आहे चक्रवाढ व्याज? सरळ व्याज अधिक व्याजावरचं व्याज. सरळ व्याज किती? 3000. आता दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षीच्या व्याजावर 10% म्हणजे 100. तिसऱ्या वर्षी हे 1000, 1000, 2000 आणि वरचे 100, 2100. या 2100 वर 10% म्हणजे 210. 210. ठीक आहे. 210 किती आलं बघा? 1000 अधिक 1000 अधिक 1000, 3310. 3310 असा कुठं ऑप्शन दिसतोय बघा? 3310 ऑप्शन नंबर ए, चक्रवाढ व्याज. 3310 समजलंय का बघा? याला कॅल्क्युलेशन जास्त करत बसायला लागत नाही. ठीक आहे. याला जास्तीचं कॅल्क्युलेशन करायला लागत नाही.
कमीत कमी कॅल्क्युलेशन मध्ये तुमचं होऊन जातं. हे वेळ खूप कमी लागतो या गोष्टीला. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल नाही हे पण एक लक्षात ठेवा 10,000 आणि 10% सोपं होतं म्हणून. जर का आकडे वेगळे आले तर पॉइंट मध्ये यायला लागलं तर कॅल्क्युलेशन खूप अवघड जातं. त्याच्यासाठी सांगतोय की या पद्धतीने करा, खूप सोपं जातं. ठीक आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं. दुसरा बघूया. ठीक आहे. द कंपाऊंड इंटरेस्ट अजून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहेत. हे जस्ट तुम्ही चक्रवाढ व्याज वार्षिक दराने काढायला शिकलं. अजून तुम्हाला गोष्टी कळायच्या आहेत. थांबा बघा पुढे येतील. द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन रुपीज किती 4,000 ऍट 25% पर एनम इन 3 इयर्स 4,000वर 3 वर्षात 25% वार्षिक दराने चक्रवाढ व्याज किती? आता 4,000वरती 1, 2, 3 वर्षात 25% दराने आता याचे 25% म्हणजे 1/4 किती आले रे? 1,000 आले. 25 चोक 100 1,000 आले. हे 1,000 पहिल्या वर्षी, 1,000 दुसऱ्या वर्षी, 1,000 तिसऱ्या वर्षी. हे भेटलं मला सरळ व्याज. ओके. आता या दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षीच्या व्याजावर 25%, या 1,000चे 25% 250 बरोबर. मी सांगितलंय तुम्हाला कुठल्याही व्हॅल्यूचे फक्त मला काय माहिती पाहिजेत 10% आणि 1% आणि 25% काय रे 1/4 घ्यायचे. आता 1,000चे 1/4 250 बरोबर. आता तिसऱ्या वर्षी या पूर्ण रकमेवरती या पूर्ण व्याजावरती मला व्याज पाहिजे. हे 1,000 किती रे 2,250 चे 25% तुम्हाला काढायचे. 25% म्हणजे 25% म्हणजे किती रे 1/4 काढा ना. 4 1 4 4 5 20 उरले 2 वरून आले 5 4 6 24 उरला 1 वरून आले 0 झाले 10 4 2 8 आणि 4 5 20 किती रे 562.5. ठीक. हा चला बेरीज. 1,000 2,000 3,000 3,000 वरचे हे 700 आणि 800 म्हणजे हे 700 आणि 50 आणि 62 112 म्हणजे 812 बरोबर. 3,812.5 3,812.5 ऑप्शन सी 3,812.5. समजलंय का बघा. क्लिअर आहे काय अडचण? ठीक आहे. मी काय केलं एकदम याची बेरीज केली आणि काढलं. तुम्ही फोडून पण करू शकता. 1,000चे 25% 250 पुन्हा 1,000चे 25% 250 आणि 250चे 25% म्हणजे असंही काढू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हा काय 4,000वर 1 2 3 वर्ष 25% न हे 1,000 आले. दुसऱ्या वर्षी 1,000 आले. तिसऱ्या वर्षी 1,000 आले. ठीक आहे. पुढं याचे 25% 250 पुढच्या वर्षी तिसऱ्या वर्षी गेला. तिसऱ्या वर्षी याचे 25% 250 याचे 25% 250. मागचं कुठलंच व्याज मागील व्याज सोडायचं नाही. मागील कोणतेही व्याज सोडायचे नाही. हा नियम पाळा कधी पण. सगळं व्याजावर. नाहीतर म्हणाल या 1,000वरती 250 दिलेत आता तिसऱ्या वर्षी पुन्हा कशाला? अरे ते एका वर्षासाठी झाले, दुसऱ्या वर्षासाठी. कारण इथं तिसऱ्या वर्षी याला 2 वर्ष पूर्ण झालेली असणार आहेत ना. मग अशा केसमध्ये काय करणार तुम्ही? तर मागील कुठलेही व्याज सोडायचं नाही. ठीक आहे. आणि आता बघा इथं इथं याचे झालं. आता याचे 250चे 25%. आता 25चे 25% किती रे 25 गुणिले 25 625 आणि पॉईंट नंतर एक डिजिट 62.5. ठीक आहे. प्रॅक्टिस न होऊन जाईल ते. आता करा बेरीज. किती आले 1,000 2,000 3,000 हे 750 बरोबर. 750 म्हणजे 3,750 अधिक वरचे 62.5 करा बेरीज. 5 2 11 8
3 किती 3812.5. तुम्ही असंही करू शकता, असंही करू शकता. क्लिअर आहे का बघा. असंही करू शकता तुम्ही, सेपरेट सेपरेट पण देऊ शकता. याचं इथं, याचं इथं, याचं इथं, 3 व्याज सेपरेट पण देऊ शकता. मला बेरीज करून काढायची सवय आहे, मी बेरीज करून काढतो. ठीक आहे, मला हे इझी वाटतं, तुम्ही असंही करू शकता. समजलं असेल तर एकदा स्क्रीनशॉट घ्या. पुढचा बघूया आपण. ठीक, चला बघा. हा आता हा इथं विषय आला बघा, कंपाऊंडेड हाफ इयरली. कंपाऊंडेड हाफ इयरली. आता कंपाऊंडेड हाफ इयरली, एकच मिनिट हा. इथं एक गोष्ट तुम्हाला सांगते, कंपाऊंडेड हाफ इयरली. हे कंपाऊंडेड हाफ इयरली, इंग्लिश मध्ये कंपाऊंडेड हाफ इयरली, त्यानंतर कंपाऊंडेड इयरली, कंपाऊंडेड इयरली. ठीक आहे, कंपाऊंडेड अजून काय असतं, कंपाऊंडेड क्वार्टरली. कंपाऊंडेड क्वार्टरली म्हणजे वार्षिक दराने, मराठीत वार्षिक दराने, अर्धवार्षिक दराने, अर्धवार्षिक दराने, अर्धवार्षिक दराने, आणि काय म्हणतो आपण त्याला, क्वार्टरली म्हणजे काय रे, काय क्वार्टरलीला आपण काय म्हणतो, 1/4 म्हणजे काय, क्वार्टरलीचा काहीतरी शब्द असेल, बरं बघूया. मला एक्झॅक्टली शब्द आठवे ना. ठीक आहे, असू द्या, काय हरकत नाही. क्वार्टरली म्हणजे लक्षात ठेवा, चौथ्या भागाने, चौथ्या हिशाने, म्हणजे 1/4, 1/4 ठीक आहे, दराने. ठीक आहे, असं म्हणूया तात्पुरतं, बघू पुढच्या पुढं. बरोबर. आता हे आपला विषय काय आहे, कंपाऊंडेड इयरली. आता समजा 12% दर आहे, काय आहे, % पर ॲनम, किंवा 12% काय रे, दशांश, 12% आहे. तर कंपाऊंडेड इयरलीला 12%ला 12%च व्याज लागणार. आता वार्षिक दर पकडायचा आहे ना. आता वार्षिक दर 12% म्हटल्यानंतर काय पकडणार आहे, वार्षिक दर पकडणार. समजा असं आहे, वार्षिक दराने 2 वर्ष, 2 वर्ष काय पकडायचंय रे आपल्याला, व्याज पकडायचंय. तर वार्षिक किती टक्के दराने, 2 म्हणजे 12%, म्हणजे हे किती येणार रे, एक मिनिट, हा किती, 12%, 12%. मग 2 वर्षाचे 24% आणि वर काय होतील ते. बरं ठीक आहे, आता वर्ष इथं जाऊ दे, आता फक्त आपण दर बघूया. दर 12% दराने, 12% दराने म्हणजे एका वर्षाचा किती भाग झाला रे, एकच भाग होणार वार्षिक दरानं. आता त्यांनी दिलेला पण दर वार्षिकच आहे, आणि एका वार्षिक म्हणजे कंपाऊंडेड इयरली म्हणजे आपल्याला पण वार्षिकच पकडायचंय. म्हणजे काय रे, एका वर्षाचा एकच भाग करायचा आपल्याला. आता कंपाऊंडेड हाफ इयरली चा अर्थ काय होतो, कंपाऊंडेड हाफ इयरली दर 12%, वार्षिक दर किती आहे रे, 12%, पण तुम्हाला पकडायचंय अर्धवार्षिक दरानं. आता अर्धवार्षिक दरानं 12%च होणार 6%, 6%, आणि एका वर्षाचे 2 भाग होणार. एका वर्षाचे, इथं मी म्हणतो वर्षाचे 2 भाग, वर्षाचे 2 भाग होणार, 2 भाग होणार. इथं वर्षाचा एकच भाग होणार, वर्षाचा 1 भाग होणार. ठीक आहे, एका वर्षाचा. मग 2 वर्षाचे किती भाग होणार इथं, 2 वर्ष समजा चालवलं असं, तर एका वर्षाचे 2 भाग म्हणजे 2 वर्षाचे 2 भाग. असं 6%, 12% दर आहे, तर अर्धवार्षिक दरानं काय होणार रे, दर अर्धा होणार, बरोबर, हाफ होणार. आणि एका वर्षाचे किती भाग होणार, तुम्ही 2दा काउंट करताय व्याज. तुम्ही किती वेळा काउंट करताय एका वर्षात, 2दा, म्हणजे कालावधी किती आला, 2 आला, 2.
कालावधी म्हणजे टेन्युअर, कालावधी म्हणजे काळ नव्हे, कालावधी म्हणजे टेन्युअर, टेन्युअर. ठीक आहे, टेन्युअर किती वेळा पकडायचा? 2 वेळा पकडायचा टेन्युअर. 6% दरानं एका वर्षात किती वेळा? 2 वेळा पकडणार. मग 2 वर्षात किती वेळा आलं रे? 4 वेळा पकडला जाणार टेन्युअर. किती टेन्युअर पकडायचे? 4. म्हणजे 1 2 3 4 भाग होणार 2 वर्षात अर्धवार्षिक दरानं. व्याज द्यायचे किती भाग होणार रे? 4 भाग. जिथं इथं आपण काय करतोय? इथं आपण 3 भाग करतोय 3 वर्षाचे, कारण वार्षिक दर आहे. कसला दर आहे? वार्षिक दर आहे, वार्षिक दराने, वार्षिक दराने. ठीक आहे. आता जर दर अर्धवार्षिक असेल तर एका वर्षाचे 2 भाग होणार आणि व्याजाचे निम्मे होणार. लक्षात ठेवायचं, व्याजाचे निम्मे होणार. कंपाऊंडेड क्वार्टरली, आता एका वर्षाचे 4 भाग होणार. एका वर्षाचे भाग किती होणार रे? 4 भाग होणार. एका वर्षाचे भाग होणार 4. ठीक आहे, एका वर्षाचे 4 भाग होणार आणि व्याजाचे 1/4 होणार. व्याजाचे 1/4 होणार म्हणजे किती टक्के रे? 3% व्याज लागणार. 12 चे 4 भाग करायचे. 12 चे 4 भाग करा. एक भाग किती चाला? मग 3% चाला. एक भाग 3% चाला. म्हणजे वर्षाचे किती भाग झाले रे? वर्षाचे 4 भाग झाले. वर्षाचे 4 भाग झाले. मग असं तुम्ही 2 वर्षाचे किती भाग करणार रे? 8 भाग करणार. 2 वर्षाचे किती भाग करणार? 8 भाग करणार. लक्षात ठेवा, या पद्धतीने आपल्याला जायचंय. मग आता प्रश्न बघूया. प्रश्न बघूया काय रे? ₹7,500 is borrowed at a CI at the rate of 4% per annum. What will be the amount to be paid after 1 year if interest is compounded half yearly? ₹7,500 हे वार्षिक 4% दराने चक्रवाढ व्याज दराने कर्ज घेतले जाते. जर 6माही चक्रवाढ व्याज दिले, 6माही चक्रवाढ व्याज दिले म्हणजे त्याला काय म्हणायचं? तिमाही म्हणायचं. तिमाही, तिमाही. हा, आता लक्षात आलं ते. तिमाही 6माही चक्रवाढ व्याज दिले तर एका वर्षानंतर किती रक्कम द्यावी लागेल? आता 7,500 आहेत. 7,500 आहेत, बरोबर. रेट काय रे? 4%. रेट किती आहे? 4%. हाफ इयरली, बर. रेट 4% वार्षिक दर आहे. वार्षिक दर 4%. मग अर्ध्या वर्षाचा दर किती आला रे? 2% आला. अर्ध्या वर्षाचा दर किती आला? 2% आला. आणि किती वर्षात? आफ्टर 1 इयर, म्हणजे एका वर्षात 2 भाग होतील. एका वर्षात 2 भाग होतील, त्यामुळे टेन्युअर 2 पकडायचे. टेन्युअर 2 स्ट्रिंग काढायच्या. 2 स्ट्रिंग काढायच्या. 2 टेन्युअर पकडायचे. कळलं का? 2 टेन्युअर पकडायचे. हा, आता दर किती पकडणार तुम्ही? 2%. का? तर वार्षिक दर, वार्षिक दर, वार्षिक दर 4%. पण काय रे? 6माही चक्रवाढ व्याज आहे. म्हणजे 6 महिन्यानंतर काय होणार आहे? पुन्हा व्याज काउंट व्हायला सुरुवात होणार आहे. याचा अर्थ एका वर्षाचे 2 भाग होणार. एका वर्षाचे 2 भाग होणार आणि एका भागाला 2% व्याज देणार तुम्ही. एका भागाला 2% व्याज देणार. मग याचे 1% किती आहेत रे? 75. 2% किती? 150. इथं 2% 150. हे झालं सरळ व्याज. हे झालं सरळ व्याज. हे झालं सरळ व्याज. बरं, इथं दुसऱ्या वर्षी या 150चे 2% किती आले? 3 रुपये. किती आले? 3 रुपये. म्हणजे चक्रवाढ व्याज किती आलं रे? चक्रवाढ व्याज किती आलं? चक्रवाढ व्याज किती आलं बघा बरं. 150, 150, 300, 303. मग तुम्हाला परत किती करायचे? परत फेड कितीची करणार आहे तुम्ही? परत फेड किती करणार? तुम्ही 7,500 रुपये घेतलेत आणि तुम्हाला 303 रुपये व्याज द्यायचं आहे. म्हणजे एकूण 7,803 रुपये तुम्हाला द्यायचे. कारण 7,500 मध्ये 303 ऍड केले तर तुम्हाला परतफेड कितीची करायची आहे रे? 7,800. कारण एका वर्षानंतर किती रक्कम तुम्हाला द्यायला लागेल? तर 7,803. तर ऑप्शन नंबर बी, 7,803. समजलंय का? एकदा सांगा. समजलंय का? एकदा सांगा. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढायचा. हा, चला बघा पुढे. हा, हे झालंय आपलं, बरोबर. इथं 1/4 दराने, अर्धवार्षिक दराने किंवा 6माही. इथं काय म्हणू शकतो आपण? तिमाही, तिमाही दराने.
चल पुढचं बघा. ₹15,000 is borrowed at compound interest at the rate of 24% per annum. किती टक्के वार्षिक किती आहे? 24% वार्षिक दर आहे. वार्षिक दर किती आहे रे? 24% वार्षिक दर आहे. What will be the interest to be paid after 6 months if interest compounded quarterly? Interest compounded quarterly. वार्षिक 6% दराने चक्रवाढ व्याजदराने 15,000 रुपये कर्ज घेतले जाते. जर व्याज तिमाही चक्रवाढ व्याज असेल तर 6 महिन्यानंतर किती व्याज द्यावे लागेल, किती रक्कम द्यावी लागेल आणि किती व्याज द्यावे लागेल. रक्कम म्हटलं की तुम्हाला व्याज आणि मुद्दल दोन्ही ऍड करून सांगायचं. जसं की मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण सांगितलं 7,500 मध्ये 303 ऍड करून 7,803 रुपये सांगितलं. तसं इथं आपल्याला काय करायचंय रे, फक्त व्याज सांगायचंय. म्हणजे 15,000 वरती 24% रेटनं 6 महिन्याचं व्याज आपल्याला द्यायचं आहे. पण तिमाही चक्रवाढ व्याज पद्धतीने द्यायचं आहे. तिमाही चक्रवाढ, कारण 3 महिन्याला याच्यात काय होणार आहे रे, वाढ होणार आहे. 3 महिन्याला हे बदलणार आहे. आता तिमाही 24% चे 4 भाग होणार. म्हणजे एका भागाची किंमत किती आली रे, 6% आली. वर्षाला 24%, मग तिमाही किती, 6%. 6 24 ना, वर्षाचे क्वार्टरली, याचा अर्थ एकाचे 4 भाग. म्हणजे एका वर्षाचे किती भाग होणार रे, 4 भाग होणार. मग 6 महिन्याचे भाग किती होणार सांगा. 6 महिन्याचे भाग किती होणार, 6 महिन्याचे 2च भाग होणार. 6 महिन्याचे किती भाग होणार, 2 भाग होणार. म्हणजे 15,000 वरती 2च भाग होणार. किती टक्क्यानं रे, 6%. कारण वार्षिक दर 24% आहे, पण तुम्हाला दर 3 महिन्याला व्याज काउंट करायचंय. कारण तिमाही चक्रवाढ आहे. चक्रवाढ कशी आहे रे, तिमाही आहे. म्हणजे या वर्षी पहिल्या 3 महिन्यात 6%, दुसऱ्या 3 महिन्यात 6%. याचे 1% 150, 6% 15 90, 900. इथं 900. या 900चे 1% 9, 6% 954. किती आलं, 1854. किती आलं, 1854. अगदी किरकोळ पद्धतीने आपण सोडवू शकतो. हे सहज सोडवू शकतो, एवढं सोपं आहे. कळतंय का बघा, 1854 रुपये आले. 1854 रुपये. क्लिअर आहे का सांगा एकदा मला, क्लिअर आहे का? कारण वार्षिक दर 24% आहे, पण तिमाही पद्धतीने काउंटिंग होणार आहे. याचा अर्थ याचे 4 भाग केले पाहिजेत. एक भाग आला 6%चा, एक भाग आला 6%चा, आणि 6 महिन्यात असे 2 भाग होणार. 6 महिनेच आपल्याला व्याज द्यायचं आहे. मग 6 महिन्यात तिमाही पद्धतीने किती वेळा काउंट होणार, 2 वेळा काउंट होणार. हे 3 महिने, हे 3 महिने. समजलंय का तुम्हाला बघा, समजलंय का तुम्हाला? एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या, एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, चला पुढचं बघूया. पुढचं बघूया, 5वा. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन रुपीज 12,500 at the rate of 8% per annum for a 9-month compounded quarterly. 12,500 वर 9 महिन्यांसाठी वार्षिक 8% दराने. वार्षिक दर किती आहे रे, 8% दराने तिमाही चक्रवाढ व्याज काढा. आता बघा किती, 8% दर आहे वार्षिक. वार्षिक दर किती आहे रे, 8%. आणि तिमाही पद्धतीनं, म्हणजे याचे 4 भाग होतील. एक भाग कितीचा आला रे, एक भाग कितीचा आला रे, एक भाग तिमाही, एक भाग तिमाहीचा एक भाग कितीचा आला रे, तिमाहीचा एक भाग म्हणजे किती टक्के आले रे, 2% आले. 2% आले. आणि 9 महिन्यात असे किती वेळा 3 महिने येतील रे, 3 वेळा येतील. किती वेळा येतील रे, 3 वेळा येतील. त्यामुळे 12,500 वर 1 2 3 वेळा व्याज काउंट करायचं. किती वेळा व्याज काउंट करायचंय, 3 वेळा व्याज काउंट करायचंय. किती टक्के न रे, 2%, 2%, 2%. किती टक्के ना, 2%. कारण 9 महिन्यात 3 वेळा काउंट होणार. 9 महिन्यात किती वेळा काउंट होणार, 3 वेळा काउंट होणार. लक्षात आलं? आणि 8% दराचं 4 भाग होणार. 4 भाग किती झाले, एक भाग किती झाला, मग वर्षाचे 8%. मग 3 महिन्याला किती टक्के, 2%. 3 महिन्याला किती टक्के, 2%. बरं, याचे 1% किती आले रे, 125. 2% 250, 2% 250, 2% 250. लक्षात ठेवा, हे सरळ व्याज आहे. सरळ व्याज म्हणजे कशावरचं व्याज रे, या मुद्दलावरचं व्याज फक्त. ठीक आहे. आता या 250चे 1% किती,
250चे 1% अडीच, म्हणजे 2% किती 5. या 250 500 505चे 1% 5.05, 2% 10.10 किती आले 10.10. मग 250 250 250 750 750 आणि वरचे 15 765 765.10 765.10 ऑप्शन बी. ऑप्शन बी 765.10 ऑप्शन बी. समजलंय का एकदा सांगा. समजलं असेल तर प्लीज एकदा लाईक करा बरं. ठीक आहे, चॅनल सबस्क्राईब करा. रोज तुम्हाला आम्ही हे फ्री व्हिडिओज देतोय, बरोबर. जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत आपण देत राहणार आहे. ठीक आहे. सो बघा, समजलं असेल तर एकदा लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. ठीक आहे, सबस्क्राईब करा आमचा चॅनल, बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की व्हिडिओ आलेला आहे, एक चॅप्टर पूर्ण करायचं आपल्याला. चला पुढे बघूया. फाइंड कंपाउंड इंटरेस्ट ऑन ₹8,000 at 15% per annum for a 2 years 4 months compounded annually. Annually म्हणजे वार्षिकच, म्हणजे इथं काहीही बदलायचं नाही. आता इथं एक गंमत आहे. इथं अॅन्युअली जरी असलं तर कंप्लीट 2च वर्ष आहेत आणि वरचे फक्त 4 महिने आहेत. आता गंमत बघा, पुढे बघा. आधी ₹8,000 वर 15% दराने 2 वर्ष 4 महिने वार्षिक चक्रवाढ व्याज शोधा. वार्षिक चक्रवाढ व्याज शोधा, बरोबर. किती? ₹8,000 वरती. ₹8,000 वरती. आता 2 वर्ष 4 महिने. आता 2 वर्ष म्हणजे 2 वर्ष कंप्लीट व्याज द्यायचंय तुम्हाला. 2 वर्ष तुम्हाला कंप्लीट व्याज द्यायचंय. आणि पुढचे 4 महिने मला एक सांगा, 4 महिने अधिक 4 महिने अधिक 4 महिने 12 महिने म्हणजे 1 वर्ष. म्हणजे 1 वर्ष, बरोबर. 1 वर्ष लक्षात आलं. आणि एका वर्षाचं व्याज किती आहे रे? 15%. 15% म्हणजे 4 महिन्याचं व्याज 5% अधिक 5% अधिक 5% असं 15% असणार ना. कळलं का? म्हणजे एका 4 महिन्याचं व्याज किती असणार रे? 5% असणार. एका 4 महिन्याचं किती असणार रे? एका 4 महिन्याचं व्याज किती असणार? 5%. आपल्याला 2 वर्ष वार्षिक पद्धतीने द्यायचं आहे, 15%नच द्यायचं आहे, पण पुढचे फक्त 4च महिने व्याज द्यायचं आहे. आता 4च महिने व्याज जर का तुम्हाला द्यायचं असेल, फक्त 4 महिने व्याज तुम्हाला द्यायचं असेल, तर अख्ख्या वर्षाचा दर लावाल का रे तुम्ही? अख्ख्या वर्षाचा दर लावाल का? नाही, बरोबर. फक्त काय करणार आपण? फक्त काय करणार आपण? 4च महिन्याचा दर लावणार. मग 4 महिन्याचा दर किती आहे रे? 5%. म्हणजे 4 जे तिसरी लाईन असणार आहे, 1 2 3 लाईन, म्हणजे पहिल्या वर्षी किती टक्के रे? 15% पूर्ण वर्षाचे. हे 15% पूर्ण दुसऱ्या वर्षाचे. आणि तिसरा वर्ष पूर्ण झालेलं नाही, त्याला केवळ 4च महिने झालेले आहेत, म्हणून 4 महिन्याचं हे केवळ किती टक्के? 5%. हे 4 महिन्याचं केवळ किती टक्के? 5%. लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला जावं लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जावं लागणार आहे. पाहिजे तर हे साईडला काढून ठेवतो असं इथं तुम्हाला समजण्यासाठी. ओके, चला पुढे बघा. पुढं इथं याचे 10% किती रे? 800. 5% 400. 800 400 1200. म्हणजे इथं 1200 आले, इथं 1200 आले, पण याचे फक्त 5% नाही तर सवय लागली आपल्याला 1200 1200 1200 3 वेळा चुकणार इथं, कारण इथं फक्त 4च महिन्याचं दिलंय. कशाचं? तुम्हाला फक्त 4च महिन्याचं काढायचं आहे. इथं तुम्हाला कंपाऊंडेड अॅन्युअली सॉरी हाफ इयरली वगैरे असलं काय बोललेत का? नाही, म्हणजे सिंपल इथं 15% दिलं, पण 4 महिन्याचं तुम्हाला पूर्णपणे 15% नाही देता येणार. फक्त 4 महिन्याचं 5% द्यायला लागणार. मग याचे 10% किती आहेत? 800. हे किती आले? 5% आले 400, बरोबर. आता चला इथं बघा. इथं याचे 15%, याचे 15% आले 120, 5% आले 60, म्हणजे आले 180. 180. आता हे पूर्णपणे एकत्र करा. 1200 1200 2400. 2400 आणि 180 2580. 2580 चे 10% 258. 10% आपल्याला द्यायचे 5%. 5% 129 असतील. याच्या 129. 129. कळलं? चला एकत्र करा. हे किती रे?
हे 2580, हे 2980 आणि वरचे 129, वरचे 129, 9 2 10 11 3 3109. किती आलं? 3109 आहे का? 3109. 3109 काय आलं रे? हे 3109 काय आलं? चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज. समजलंय का? बघा, क्लिअर आहे का? एकदा बघा. समजलं असेल तर जाऊया पुढे आपण. ओके. चल, 15 न 1200, 15% 1200, 5% 400. हे किती आले? 1200चे 15% 180 आणि पुन्हा पूर्ण एकत्र केले आणि त्याचे 5% काढायचे, कारण 4च महिन्याचं व्याज द्यायचं आहे. कारण या व्याजाला सुद्धा किती महिने झालेले असणार आहेत रे? तिसऱ्या वर्षी जाताना फक्त 4च महिने, त्यामुळे याचे पण 4च महिन्याचं व्याज तुम्हाला द्यायला लागणार, 129 रुपये. अशा पद्धतीने हे आहे. चल पुढचा बघा, 7वा. काय रे? द CI कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹5,000 फॉर 3 years at 8% फॉर अ फर्स्ट इयर, 10% फॉर सेकंड इयर अँड 12% फॉर थर्ड इयर विल बी. 5,000 वरती 3 वर्षात कसं कसं व्याज द्यायचंय? पहिल्या वर्षी 8%, दुसऱ्या वर्षी 10%, तिसऱ्या वर्षी 12%. प्रत्येक वर्षाला 2% वाढत चाललंय. ओके. ₹5,000 रुपये 5,000 वर 3 वर्षासाठी पहिल्या वर्षी 8%, दुसऱ्या वर्षी 10% आणि तिसऱ्या वर्षी 12% दराने चक्रवाढ व्याज असेल. किती असेल ते बघायचं आहे. 5,000 रुपये वरती पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी. टेन्शन घ्यायचं नाही. हा काय रे? 8%, 10% आणि 12%. इथं ज्या ज्या रकमा येतील त्या 10% लावायच्या. ठीक आहे. इथं जे जे येईल ते 12% असणार आहे, लक्षात ठेवायचं. हा, याचे 10% किती आले? 500 आणि त्याच्यातनं 2% वजा करा. 50 50 100 वजा केले, किती आले? 400 किंवा 8 पंचे 40, 400 डायरेक्ट म्हणा. इथं हे 500 आणि 12 पंचे 60, हे 600. 12% किती आलं? 600. हे आलं सरळ व्याज. हे आलं सरळ व्याज. हे आलं तुमचं सरळ व्याज. बरोबर. आता चला पुढे बघा. पुढे बघा, याचे 10% किती आले रे? 40. या मागच्या रकमेचे 10% किती आले? 40. किती आले? 40. ओके. चला पुढे बघा. पुढे बघा, इथं आले 40. बरोबर. हा, आता इथं या 400चे इथं 12% येणार, किंवा सिंपल एकत्र करूया ना. कशा लोक? 400 500 900, 940. 940 चे 12% आपल्याला काढायचे आहेत. मग 1%, 940 चे 1% किती? 9.40 गुणुले 12 करा. गुणुले 12 करा, कारण 1% गुणुले 12 बरोबर 12% मिळणार. 1% गुणुले 12 म्हणजे 12%. मग 1% 940 चे किती आहेत? 9.40. 12 0 0, 12 चौक 48. ठीक आहे. हा, 12 9 108, 108 आणि 4 112. पॉईंट नंतर 2 डिजिट म्हणजे 112.80. 112. कधीही लक्षात ठेवा, पॉईंट नंतर 2 डिजिट रुपयांमध्ये लिहायचं असतं नेहमी. रुपयांमध्ये पॉईंट नंतर 2 डिजिट लिहायचं असतं. ठीक आहे. चला मग किती आलं हे टोटल बघा बरं. 400 500 900 1500 600 1500 1500 1600 1662 1662.80. 1600 सॉरी 52 52 62 नाही. किती रे? 52. 40 आणि 12 किती? 52. 1652.80. ऑप्शन बी. ऑप्शन बी. ऑप्शन बी. बघा समजलंय का? 8%, 10%, 12%. 8%, 10%, 12%. एकदा तुम्ही A is equal to P into 100 plus R upon 100 raised to T या पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही. ठीक आहे. आता T प्रत्येक वर्षी हे प्रत्येक वेळी व्याज वेगळं असणार, त्यामुळे पुढं 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 तुम्हाला जायला लागणार. तुम्ही एकदा हे सोडवून बघा. म्हणजे कोणत्या पद्धतीने सोडवून बघा. अमाऊंट इज इक्वल टू किती रे? 5,000 वरती 5,000 वरती किती? पहिल्या वर्षी 8% म्हणजे 108 भागिले
100, दुसऱ्या वर्षी 10% म्हणजे 110 भागिले 100, तिसऱ्या वर्षी 12% म्हणजे 112 भागिले 100. हे सोडवून बघा, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, या शून्याला हे शून्य गेले, या शून्याला हे शून्य गेले. ठीक आहे. आता तुम्हाला 5 गुणवले 108 गुणवले 11 गुणवले 112 भागिले 100 करायचं आहे. हा सगळा गुणाकार करून हा अमाऊंट काढायची आणि नंतर तुम्हाला त्याच्यातनं 5000 वजा करायचे, त्यावेळी तुम्हाला हे रुपये भेटणार. पण एवढं सगळं कॅल्क्युलेशन आणि हे कुठलं परवडतंय सांगा एकदा. एकदा हे तुम्हाला जर का आवडलं असेल तर लाईक करा, एकदा चॅनलला एकदा लाईक करून टाका. ठीक आहे. ही पद्धत जर का तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला पहिल्यांदा 100% तुम्हाला असं वाटेल की अरे हे काय करतोय आपण, हेच बरं आहे, पण लक्षात ठेवा पेपरला चालणार नाही. हे कधी करणार कॅल्क्युलेशन एवढं मोठं, कळलं का? इथं मी काय कॅल्क्युलेशन कुठलं मी तोंडी, फक्त मी याचे 9.40 गुणिले 12 एवढंच मी या कॅल्क्युलेशन न केलंय. नाहीतर बाकी सगळं मी काय केलं रे, तोंडी केलंय. हे काही कॅल्क्युलेशन मला यानं करण्याची गरज नाही पडली. इथं हे करा बरं तोंडी. कळतंय का मी काय म्हणतोय? तर महत्व लक्षात घ्या या पद्धतीचं, एकदा या पद्धतीचं महत्व लक्षात घ्या. ठीक आहे. तर तुम्हाला फास्ट सोडवता येईल. ही पद्धत नका वापरू, ट्रॅडिशनल वेनी नका जाऊ. कधी सोडवणार अशा पद्धतीने मग तुम्ही? लक्षात आलंय का बघा? क्लिअर आहे? चला, समजलं असेल तर एकदा लाईक करून टाका. चला पुढे बघूया आपण, पुढे बघूया. ठीक आहे. इफ कंपाऊंड इंटरेस्ट ऑन सर्टन सम फॉर 2 years is 308 and simple interest at the same rate and for the same time किती रे 280, फाइंड द सम. जर एखाद्या रकमेवर 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज 308 रुपये आहे आणि त्याच व्याजदराने आणि त्याच कालावधीसाठी सरळ व्याज 280 रुपये असेल तर ती रक्कम शोधा. तर ती रक्कम शोधा. अरे बाळांनो, सिंपल दिलंय तुम्हाला. आता मला एक सांगा, मगाच्यापासून मी इथं सरळ व्याज इथं सरळ व्याज असतं सांगतोय की नाही? बरं, एक सेम टक्के आहे म्हटल्यानंतर इथं 100 लिहिल्यावर इथं 100च लिहितोय ना मी. जर दर बदलत नसेल, त्याच व्याजदराने दर बदलत नसेल, तर मग इथं 100 लिहिल्यावर इथं 100च लिहिणार ना रे मी. बरोबर. आणि मग याच म्हणजे मला काय म्हणायचंय थोडक्यात, इथं तुम्ही या योजनेचा फायदा घ्या. कुठल्या योजनेचा? आपण मगाच्यापासून काढतोय हे सरळ व्याज, या पहिल्या लाईनला पूर्णपणे सरळ व्याज म्हणायचं. अरे घ्या ना फायदा या गोष्टीचा. ठीक आहे. मग इथं हे बघा 280 रुपये काय आहे रे? 280 रुपये काय आहे? सरळ व्याज आहे 2 वर्षासाठी. म्हणजे एका वर्षाचं सरळ व्याज किती असेल रे? 140. मला नाही माहिती इथं प्रिन्सिपल किती आहे, मुद्दल किती आहे, नाही मला माहिती. नसू द्या ना, काय हरकत आहे. पण हे 140 रुपये असणार आहेत आणि हे 140 असणार आहेत. हे सरळ व्याज तुम्हाला भेटलं का? हे सरळ व्याज तुम्हाला भेटलं का? हे 140 एकूण 280 झालं का? आता मला सांगा, 280 काय आहे रे? सरळ व्याज आहे. आणि 308 रुपये काय आहे रे? सरळ व्याज आहे. आता मला सांगा ना, 280 आणि 308 याच्यामध्ये काय फरक आहे? मला सांगा. सरळ व्याज काय आहे? मुद्दलावरील व्याज आहे. ठीक आहे. आणि चक्रवाढ व्याज काय आहे? चक्रवाढ व्याज काय आहे? मुद्दलावरील व्याज अधिक व्याजावरील व्याज. व्याजावरील व्याज आहे. यानं तर आपण सुरुवात केली चॅप्टरची. बरोबर. मग हे सरळ व्याज या मुद्दलावरचे हे 2 व्याज झाले, असे 2 वर्षाचे 280 रुपये. आता या व्याजावर व्याज, त्यामुळे तर हे 280 च्या ऐवजी 308 आले ना. एक्स्ट्रा पैसे कशामुळे मिळाले तुम्हाला? सिंपल इंटरेस्ट मध्ये जे नॉर्मली तुम्हाला मिळतात त्याहून चक्रवाढ व्याजामध्ये जास्त मिळतात. ते कशामुळे मिळतात? व्याजावरच्या व्याजामुळे. म्हणजे या व्याजावरती दुसऱ्या वर्षी जाऊन व्याज मिळाले. म्हणजे 280 पेक्षा जास्त
तुम्हाला 280 ते 308 कितीचा फरक आहे? तर 48चा फरक, 28चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 28चा फरक आहे. याचा अर्थ व्याजावर व्याज 28 रुपये असणार की नाही? व्याजावर व्याज 28 असणार की नाही? बरोबर, व्याजावर व्याज 28 रुपये असणार की नाही? सांगा बरं. तुम्ही म्हणाल मग या मुद्दल कुठे भेटलं मला? थांबा ना, गडबड काय? गडबड आहे? ठीक आहे, बघा काय रे, इथं मला हे माहिती असणं गरजेचं नाही मुद्दल किती आहे. डायरेक्ट मी काय केलं रे, 140 घ्या. आता मला सांगा, हे 28 या 140 चे किती टक्के दिसत आहेत तुम्हाला? 10%, 14 आहेत. 28 20% असणार ना, म्हणजे तुम्हाला 20% दर असणार आहे. दर किती असणार रे? 20%. बघा ना, तुम्ही असं म्हणा पाहिजे तर 28 भागिले 140 गुणिले 100 काढा ना, दर काढा. दर असा काढणार ना, तुम्हाला व्याज किती भेटलं, कशावर भेटलं, आणि मग 100 पैकी किती. 140 पैकी 28 तर 100 पैकी किती किती आले? 0 0 14 2 28 किती आलं रे? 20% दर भेटला तुम्हाला. किती टक्के दर भेटला? 20%. याचाच अर्थ हे 20% आहेत, हे किती आहेत रे? 20% आहेत. हे 20% आहेत आणि हे पण 20% आहेत. हे 20% कुणाचे? 140 चे. मग हे 20% कुणाचे? याचे आहेत. 140 हे 20% आहेत, म्हणजे याचा अर्थ 20% ची व्हॅल्यू 140 आहे, तर तुमचं मुद्दल हे 100% असणार ना रे? 100% नसणार का मुद्दल? मग 100% म्हणजे किती मला सांगा? 20% ची 5 पट आहे ना, 5 पट आहे, मग याची पण 5 पट करा. 14 पंचे 70, 700 रुपये. सिंपल. मला समजावायला वेळ गेलाय, याचा अर्थ हे अवघड नाही. ठीक आहे, हे जर का आलं प्रॅक्टिस असेल तर तोंडी पण सोडवू शकता तुम्ही. मी पुन्हा पहिल्यापासून सांगतोय तुम्हाला, नीट व्यवस्थित समजून घ्या. हा, माझं जे मुद्दल आहे त्याच्यावरती 2 वर्षात 280 रुपये सरळ व्याज भेटलंय, म्हणजे 140 पहिल्या वर्षाला, 140 दुसऱ्या वर्षाला. मागाच्यापासून आपण बघतोय सरळ व्याज बदलत नाही, बरोबर ना? हे आलं सरळ व्याज, हे आलं सरळ व्याज. ठीक आहे, सरळ व्याज. आणि 308 रुपये मला कंपाऊंड इंटरेस्ट भेटले, चक्रवाढ व्याज भेटले. म्हणजे 280 ते 308 जाण्यात किती एक्स्ट्रा भेटलेत मला? 28 रुपये. मग हे 28 रुपये मला कुणामुळे भेटलेत रे? या मागच्या वर्षीच्या व्याजामुळे पुढच्या वर्षी मला जाऊन भेटले. मग मला सांगा, हे 28%, हे 28 रुपये हे 140 रुपयाचे किती टक्के आहेत? तर 20% आहेत. कसं कळलं रे? 14% 10 आहेत, मग 20% 28 असणार आहे, बरोबर? हा, 20%. मग हे 28 या 140 चे 20% आहेत, तर हे 20% जे आहेत, हे 20% आहेत, ते कुणाचे आहेत? कुणाचे आहेत? याचे आहेत ना 20%. मग मला सांगा, 20% म्हणजे 140, तर 100% म्हणजे मुद्दल ना. 100% म्हणजे काय रे? मुद्दल. 100% म्हणजे मुद्दल. 100% म्हणजे किती रे? 700. 100%, 20 5 100, 14 पंचे 70, 700. सिंपल. ऑप्शन ए. ऑप्शन ए. बघा, समजलंय का? क्लिअर आहे का? एकदा सांगा. क्लिअर असेल तर एकदा सांगा क्लिअर आहे म्हणून. स्क्रीनशॉट घ्या याचा. ठीक आहे, 20% म्हणजे 140 आहेत. कुणाचे 20%? मुद्दलाचे 20% म्हणजे 140 आहेत. म्हणजे 20% म्हणजे मुद्दलाचे 140 आहेत, तर 100% म्हणजे किती? मुद्दल किती असेल रे? मग 700 रुपये. सिंपल आहे रे, सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. चला पुढे बघूया. काय रे? ऑन सम ऑफ मनी SI फॉर 3 years वॉज 720. SI फॉर 3 years किती आहे रे? 720 आहे. कंपाऊंड इंटरेस्ट ऑन द सेम सम ऍट द सेम rate of interest compounded annually for 2 years is 528. Find the rate of interest. Find the rate of interest. एका निश्चित रकमेवर 3 वर्षासाठी साधे व्याज किंवा सरळ व्याज त्याला म्हणूया आपण. काय रे? साधे व्याज किंवा सरळ व्याज 720 रुपये होते. किती वर्षाकरता? 3 वर्षाकरता. आता मला सांगा, 720 3 वर्षे, 720 3 वर्ष
720 व्हायला, याचा अर्थ प्रत्येक वर्षी 240 असणार की नाही? 24×72 ना रे. 240 240 240 240 240 240 म्हणजे वर्षाला 240 पुढं. आणि त्याच रकमेवर त्याच व्याजदराने वार्षिक चक्रवाढ व्याज 2 वर्षासाठी 528 रुपये होतं. म्हणजे हे तिसरं वर्ष द्या सोडून आपल्याला 2च वर्षाचा चक्रवाढ व्याज काढायचा आहे. तर व्याजदर शोधा. तर व्याजदर शोधा. अरे जस्ट व्याजदर विचारले, मगाशी आपण व्याजदर काढून काय काढलं रे? मुद्दल काढली. यावेळी फक्त व्याजदर विचारलंय. मग मला सांगा, इथं मुद्दल जे आहे त्याचे 2 वर्ष. मला सांगा 720 3 वर्ष आहे, तर एका वर्षी 240, एका वर्षी 240, दुसऱ्या वर्षी 240. हे झालं सरळ व्याज. 2 वर्षाचं झालं बरं का. अरे त्यांनी दिलंय 3 वर्षाचं, देऊ दे ना. तुमच्या कामाचं किती आहे? 2च वर्षाचं. कारण चक्रवाढ व्याज किती दिलंय? 2 वर्षाचं. मग सरळ व्याज पण 2च वर्षाचं घ्या. मला सांगा 240 480 चे 528 म्हणजे सरळ व्याज होतात 480, चक्रवाढ व्याज होतात 528. किती रुपये वाढले रे याचे? 80 48 रुपये वाढले. किती रुपये वाढले? 48 रुपये वाढले. मग मला सांगा हे 24 240 चे असणार ना 48. मग 1% किती? सॉरी 10% किती? 24. मग 20% किती? 48. म्हणजे दर किती असणार रे? दर किती असणार? 20%. संपला विषय. दर किती असणार? 20%. ऑप्शन ए. संपला विषय. कळलं का सांगा एकदा? कळलं का एकदा सांगा. कळलं असेल तर होय म्हणा. कळणारच, कळायलाच पाहिजे. जर हे नसेल कळत तर रिपीट बघा. रिपीट बघा काय म्हणतोय मी, माझं इंटेन्शन काय म्हणण्याचं ते बघा. याच्यावर व्याज मिळते लक्षात घ्या तुम्हाला इथं दुसऱ्या वर्षी. मग याच्यावर व्याज मिळते 240 वर तुम्हाला 48 रुपये व्याज मिळते. 48 रुपये व्याज 240 वर मिळतंय. मग 100 वर किती? 24 दोन्ही 48 किती टक्के रे? 20%. 100 ला 20 रुपये मिळणार. 100 ला 20 म्हणजे 20%. 100 ला 20 म्हणजे 20%. समजलंय का एकदा सांगा? क्लिअर आहे का? ठीक आहे. ओके, क्लिअर असेल तर क्लिअर आहे म्हणून सांगा एकदा. ठीक आहे. आणि आपण शेवटचा बघूया क्वेश्चन. आजच्या सेशनचा शेवटचा क्वेश्चन बघूया. ठीक आहे. काय आहे रे? बरं, याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा राहिला. स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. ओके, डन. चल पुढे बघा. पुढे बघा काय रे? अ मॅन इन्व्हेस्टेड अन अमाउंट इन 2 schemes in a ratio of 2:3 at the rate of 20% per annum and 10% per annum compound interest respectively. म्हणजे 20% न 2 आणि 10% न 3 अशी रक्कम गुंतवली. 2-3 या प्रमाणात. ठीक आहे. If the man gets total interest of ₹1208 after 2 years from both the schemes, find the amount invested by man. एका व्यक्तीने 2 योजनेत 2-3 या प्रमाणात गुंतवणूक केली, जिथे पहिल्या योजनेवर 20% आणि दुसऱ्या योजनेवर 10% चक्रवाढ व्याज मिळते. जर त्या व्यक्तीला दोन्ही योजनांमधून 2 वर्षानंतर एकूण 1208 रुपये व्याज मिळाले तर त्याने गुंतवलेली एकूण रक्कम किती? आता कधीही लक्षात घ्या, 2-3 त्यांनी प्रमाण दिलंय. गुंतवलेलं प्रमाण किती दिलंय रे? 2-3. एका व्यक्तीने 2 योजनेत 2-3. मग मी पहिलं हे बघा, एकूण रक्कम किती झाली? पहिली गोष्ट, एकूण रक्कम किती झाली? 2-3 आली. तर हे बघा, एका याच्यात 2 रुपये गुंतवलेत, दुसऱ्या याच्यात 3 रुपये गुंतवलेत, म्हणजे एकूण 5 रुपये गुंतवलेत. मी त्याला काय म्हणतो? 200 म्हणतो, 200x म्हणतो, आणि दुसऱ्याला म्हणतो 300x. पहिल्याला म्हणतो 200x पहिली, फर्स्ट पहिली, आणि सेकंड जे आहे तिला म्हणतो 300x. तिला काय म्हणतो? 300x. 2-3 झालं ना. बरं, तुम्ही 0 वाढवले काय नाही प्रॉब्लेम, प्रमाण तर आहे शेवटी. प्रमाण 200x भागिले 300x. 0 ला 0 गेले, x ला x गेले, झालं ना. 2-3 येण्याशी मतलब आहे ना. फक्त 2-3 येण्याशी मतलब आहे. मी 0 का घेतले एक्स्ट्रा? तर पर्सेंटेज काढताना 2 0 बरं पडतं हो. 2 0 बरं पडतं. ठीक आहे. मग 2 वर्षात काय रे?
एका व्यक्तीने दोन योजनेत 2:3 या प्रमाणात गुंतवणूक केली, जिथे पहिल्या योजनेवर वार्षिक 20%, म्हणजे पहिल्या योजना किती रुपये गुंतवले? पहिल्या योजनेत 200 रुपये गुंतवलेत, दुसऱ्या योजनेत 300 रुपये गुंतवलेत. पहिल्या योजनेवर दर किती आहे रे? 20%. आणि दुसऱ्या योजनेवर दर किती आहे रे? 10%. चक्रवाढ व्याज दराने मिळते. तर त्या व्यक्तीला दोन्ही योजनांमधनं एकूण 1208 रुपये व्याज मिळाले. सॉरी, 1208 रुपये व्याज मिळाले. तर त्यांनी गुंतवलेली एकूण रक्कम किती? बघूया ना. हे बघा, आपण एकूण व्याज काढूया, आपल्या शब्दांमध्ये काढू, नंतर त्याला म्हणू ना 1208. आपलं जे व्याज आलंय त्याला आपण 1208 म्हणू, आणि मग एकूण रक्कम किती आहे रे? पहिल्यात 200, दुसऱ्यात 300, म्हणजे एकूण रक्कम किती रे? 500x. म्हणजे 500ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 500ची व्हॅल्यू काढायची. चला, याचे 20% किती आले रे? 40x. याचे 20% 40x. हे आलं सरळ व्याज. 40% म्हणजे 40x, बरोबर. आणि या 40चे पुन्हा 20%, 10% 4, 20% 8. किती आले रे? 40 अधिक 40 80. 80 आणि 8 88. म्हणजे मला चक्रवाढ व्याज किती भेटलं रे? पहिल्या योजनेतनं 88x रुपये चक्रवाढ व्याज भेटलं. दुसऱ्या योजनेतनं किती भेटतंय बघूया. याचे 10% 30x, दुसऱ्या वर्षाचे 10% 30x, आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर व्याज मला मिळणार याचे 10%. याचे 10% किती रे? 3x. ठीक आहे. 30 अधिक 30 60. 60 आणि 3 किती रे? 63x. हे मला दुसऱ्यावरचं व्याज मिळालं. मला एकूण व्याज किती मिळालं रे? माझ्या भाषेत एकूण व्याज किती मिळालं? 88x अधिक 63x. म्हणजेच किती रुपये मिळालं मला? 8 आणि 3 11. ठीक आहे. आणि 14 आणि 1 15. 151x. आणि त्याला ते किती रुपये म्हणतात? 1208 रुपये म्हणतात. मग x ची व्हॅल्यू काढेन ना, कारण मला 500x ची व्हॅल्यू पाहिजे. मला x ची व्हॅल्यू काढायची. 1208 भागिले किती रे? 151. ठीक आहे. जर ऑब्झर्व करा, 15 × 120 आणि 1 ची 8 पट, म्हणजे 151 ची 8 पट 100% असणार आहे. बघा तुम्ही पाहिजे तर. 8% 8. ठीक आहे. 8% 8. 8 पंचे 40. 8 आणि 4 12. सिंपल. म्हणजे किती पट आहे? x ची व्हॅल्यू किती आली रे? 8 आली. x ची व्हॅल्यू 8 आली. तुम्हाला एकूण रक्कम विचारली. एकूण रक्कम किती आहे रे? 500x ना. म्हणजे 500 गुणुले किती पाहिजे? 8. आणि 500 गुणुले 8 किती रे? 4000. 4000. ऑप्शन ए. कळलंय का सांगा एकदा? एकदा सांगा. क्लिअर आहे का सांगा? ठीक आहे. जर समजलं असेल तर यस म्हणा. पहिल्या योजनेतनं 88, दुसऱ्या योजनेतनं 63. त्यांनी एकूण व्याज 1208 दिले. आपण एकूण व्याज 151x काढलं. 151. तुम्ही याला 2x 3x म्हटलं असतं तर थोडासा प्रॉब्लेम आला असता रे काढताना, पॉईंट मध्ये आला असता. मला नाही आवडत पॉईंट मध्ये काढायला. डेसिमल मध्ये काढण्यापेक्षा मला हे बरं वाटतं, म्हणून मी 2 0 आधीच वाढवून ठेवतो. कारण पर्सेंटेज मध्ये 2 0 असतात की नाही, पर्सेंटेज मध्ये काय 1/100, म्हणजे 0 ला 0 कट होतं, ते इझी जातं. म्हणून 200 300 कधीही मी हेच करतो. ठीक आहे. एकूण रक्कम माझी किती आली रे? 4000 रुपये आली. कारण x ची व्हॅल्यू 8 आली. 500x ची व्हॅल्यू 75 40. 4000 रुपये. सिंपल आहे. ठीक आहे. बघा समजलंय का? एकदा स्क्रीनशॉट काढायचा. काढा. ठीक आहे. ओके. चला, आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा इतर मित्रांपर्यंत. ठीक आहे. जेणेकरून आपला सगळ्यांचा नंबर आला पाहिजे मेरिट लिस्ट मध्ये. कळतंय? ओके. या गोष्टीवर ठीक आहे, इथपर्यंत आपण आज बघितलं. ठीक आहे. चक्रवाढ व्याजाविषयी आपण वेगळ्या पद्धतीनं अप्रोच बघितला चक्रवाढ व्याजाचा. ठीक आहे. तुम्हाला आशा करतो की समजलं असेल. आजच्या करता आपण थांबूया. उद्या आपण एक नवा टॉपिक घेऊन येऊया, नव्या पद्धतीने त्याला बघूया, नवा अप्रोच बघूया. ठीक आहे. चालेल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.